ग्रीन जिम ठरली शोभेची बाहुली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगतात की शरीर हे निरोगी असले पाहिजे, यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं। व्यायाम करण्यासाठी नागरिक जे रोज सकाळी लवकर उठून ग्राउंडवर जात असतात व कसरत व्यायाम करत असतात, येवल्या शहरामध्ये जवळपास 100 ते 150 ठिकाणी ग्रीन जिम ही बसवण्यात आली आहे। पण या ग्रीन जिमचा मेंटेनन्स होत नसल्यानं ही खराब झाली असल्यामुळे नागरिकांना व्यायाम करणं देखील मुश्किल झालं आहे। तरी या ग्रीन जिममध्ये ज्यांनी कोणी बसवलं असेल त्यांनी त्या लवकरात लवकर त्याचा मेंटेनन्स करून रिपेअर करावा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत। येवले शहरातील गौशाळा मैदानात हे 2 ग्रीन जिम लावण्यात आलेले आहे। त्यातली एक ग्रीन जिम पूर्ण पडलेली आहे, दुसरी जी आहे ती काही ठिकाणचे नटबोल्ट निघलेले आहे। इथे एक व्यायाम करताना हातात निघून येतं, हे बसण्याचं जे आहे तर ते फायबर तुटलेलं आहे। याचं बसवल्यानंतर मेंटेनन्स कोण करतं, यासाठी क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता घोडके म्हणून ते, आणि जे लोक डिमांड करतात ते लावतात आणि ते मेंटेनन्स करतात। मग हे इथं लावण्यासाठी डिमांड कोणी केली होती हे कोणाला सांगायचं? इथं चौकशी केली तर कोणी डिमांड केली नाही, त्यांनी लावून टाकलं क्रीडा अधिकाऱ्यांनी। तर अशा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी लावलेले, बरेच लोक त्याच्यावर व्यायाम करतात, पण बऱ्याच ठिकाणी त्याची दुरावस्था आहे, मेंटेनन्सच नाही, आवाज येतो, काही ठिकाणी नटबोल्ट निघून गेलेले आहे। तर याचा मेंटेनन्स झाला पाहिजे, नाही तर सगळा शासनाने जे खर्च केलेला आहे सगळा वाया जातो, त्याचा उपयोग होत नाही, भंगार होऊन जातं ते सर्व।